राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण चेन्नई येथील कांद्याचे बाजारभाव हे पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण साऊथकडील महत्त्वाचं कांदा मार्केट बेंगलोर तसेच उत्तरेकडील महत्त्वाचं कांदा मार्केट दिल्ली आझादपूर मंडी येथील कांदा आवकेची माहिती ही पाहणार आहोत. मित्रांनो, आता ही आवकेची माहिती आपण का पाहणार आहोत तर आज जर पाहिलं, काल जर पाहिलं तर कांद्याची आवक सध्या बाजारपेठेमध्ये सर्वच बाजारपेठेमध्ये घटलेली आहे आणि सध्या पाऊस आहे, त्यामुळेही कांद्याची आवक आपल्याला घटलेली दिसून येत आहे. परंतु मित्रांनो, ही घटलेली आवक कशा प्रकारे कमी झालेली आहे याविषयी सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि माझा बळीराजाला आपल्याला जॉईन करायचं आहे, कारण असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आज पुणे गुलटेकडी मार्केट बंद असतं. पाहूयात चेन्नई येथील परिस्थिती. चेन्नई येथे आज कांद्याची आवक कमी आहे. 40 गाड्यांची आवक चेन्नई येथे आहे. गोल्टे या प्रतीचा कांदा 1200 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर गोल्टा 1800 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मीडियम कांदा 2400 2600 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. मुक्कल साईज कांदा 2600 2800 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. फुल बिग माल 2800 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर जास्तीत जास्त 3000 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांदे विकलेले आहेत. मित्रांनो, चेन्नई येथे कांद्याचा भाव आज स्थिर आहे. चेन्नई येथे आज 24 रुपयापासून 30 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त कांद्याचे भाव हे निघालेले आहेत. तर मित्रांनो, आता पाहूयात आवकेची माहिती. बेंगलोर येथे आज जर पाहिलं तर 33,722 गोण्या ह्या यशवंतपुरा APMCमध्ये आहेत. तर दर्शनपुरा APMC सब मार्केटमध्ये 1520 गोण्यांची आवक ही आहे. म्हणजेच आपण पाहिलं की बेंगलोर येथेही कांद्याची आवक आजही कमी आहे, कालही कमी होती. बेंगलोर येथे काल कांद्याचे भाव थोडे सुधारलेले होते. आणि मित्रांनो, जर इकडे दिल्ली आझादपूर मंडी येथील परिस्थिती पाहिली तर तिथे नाशिक येथून 5 गाड्यांची आवक आहे. पुणा येथून 21 गाड्यांची आवक आहे. मध्य प्रदेशातून 12 गाड्यांची आवक आहे. राजस्थान येथून 6 गाड्यांची आवक आहे. अशा टोटल 44 गाड्यांची आवक आहे. आणि कालच्या व आजच्या धरून अशा 68 गाड्या ह्या विक्रीसाठी आज दिल्ली आझादपूर मंडी येथे आहेत. मित्रांनो, आता दिल्ली येथील आवक जर रेग्युलरली आपण पाहिली तर 90 गाड्यापासून 120 गाड्यापर्यंतची आवक ही राहायची. परंतु आज आवक घटलेली आहे. उद्या मार्केट बंद आहे, परंतु आज तरीही आवक कमी आहे. कारण मित्रांनो, सध्या आपण पाहिलं सगळीकडेच कांद्याची आवक ही कमी झालेली आहे आणि पावसाचंही एक कारण यासाठी आपण घेऊ शकतो की कांद्याची आवक कमी झालेली आहे. आणि आपण पाहतो की दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी कांद्याची आवक ही आज जी कमी झालेली आपल्याला दिसून येत आहे 1-2 दिवसामध्ये, ती आषाढी एकादशीच्या आधी कमी होत होती. परंतु आता आषाढी एकादशी झाल्यानंतर ही आवक घटलेली आहे. मित्रांनो, यावर्षी पाऊस थोडा लेट आलेला आहे आणि ते एक कारण यासाठी असू शकतं. परंतु या सगळा जो आवकेचा आपण पाहिला अंदाज, या कमी आवकेचा परिणाम असा आपल्याला बाजारावर दिसू शकतो की कांद्याच्या दरामध्ये आपल्याला येणाऱ्या 1-2 दिवसामध्येच सुधारणा दिसण्याचे चान्सेस जर अशी आवक राहिली तर नक्की आहेत. आणि मित्रांनो, त्यामुळे मी ही आवकेची माहिती आपल्याला सांगितलेली आहे. तर मित्रांनो, मी जी माहिती दिली त्या माहितीवर आपलं मत काय आहे तेही कमेंट बॉक्समध्ये टाका. अभ्यासपूर्ण कमेंट या नक्कीच आपल्या सर्वांच्या असतात. इतर शेतकरी मित्रांनाही त्याचा नक्की फायदा होतो. माझा बळीराजावरती जे काही शेतकरी मित्र आहेत, आपण एक सर्व परिवार आहोत. आपलं मत नक्की मांडत चला, जेणेकरून बाकी शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा हा होतो. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.